गुड मॉर्निंग एव्हरीवन. कशा आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. आम्ही पण सगळे मस्त मजेत आहो. आज सकाळी माझा व्हिडिओ सुरू होतो आहे ते म्हणजे अव्यूच्या झोपून उठण्यापासनं. अव्यू जस्ट झोपून उठला आहे आणि प्रीतम त्याला पॅम्परिंग करते आहे. पण झालं असं की रात्री ना अव्यू फीड आता घेत नाही, पण त्याला कसं बसं रात्री कन्व्हिन्स करायचं त्यासाठी म्हणून आम्ही त्याला जेम्स त्याच्या हातात देत असतो. तो जेम्स बरोबर खेळतो, कधीतरी खातो, पण मोस्ट ऑफ टाईम तो काही खात नाही, फक्त खेळतो. आणि आज ती जेम्स ना त्याच्या माथ्यावर लागली होती. आम्ही खूप प्रयत्न करत होतो की त्याला ती जेम्स दाखवू मिररमधनं, म्हणजे तो काढून ती खाईल किंवा त्याच्याशी खेळेल, पण त्याला ते बघायचंच नव्हतं कारण तो जस्ट झोपून उठला होता. आणि त्याचं असं होतं की मला पॅम्परिंग करा, माझा लाड करा, पण मी आणि प्रीतम ते घेऊन बसलो होतो की अव्यू बघ ना, इथे काहीतरी लागलंय बघ ना, पण तरीसुद्धा त्याला ते काही दिसलं नाही. खूप वेळ आम्ही प्रयत्न केलं पण त्याचं काहीच तिथे लक्ष नव्हतं. त्याला फक्त एवढं कळत होतं की आई बाबा आमच्या सोबत आहे. त्यानंतर मी त्याला काढून द्यायचा प्रयत्न करत होती, पण तरीसुद्धा त्याने ते काही काढूच दिलं नाही. पण शेवटी मग मी ते काढलं आणि त्याला दाखवलं तर त्याने पटकन माझ्या हातातनी ती जेम्स घेऊन टाकली, कारण त्याला ती जेम्स खूप आवडते. जेम्स हा प्रकारच त्याला खूप आवडतो. म्हटलं आता मी काढून दिली ना, आता मला दे ना तू जेम्स, पण तो मला काही द्यायला रेडी झाला नाही. मी त्याच्याशी खूप वेळ बोलत होती की बाळ दे ना मला जेम्स, आता मॉर्निंगला जेम्स नसते खात, पण तरीसुद्धा त्याने मला काही जेम्स दिली नाही. त्यानंतर मी अव्यू आणि प्रीतम भरपूर वेळ अव्यूशी खेळत होतो, त्याच्याबरोबर डान्स पण करत होतो. आणि मग तो खूप रडायला लागला कारण त्याच्या हातातून जेम्स खाली पडली. म्हटलं अव्यू प्रीतम जाऊ दे, त्याला देऊन दे, आता रडवू नको, जस्ट तो आता झोपून उठला आहे. अव्यू झोपून उठला म्हणजे माझी बाकी सगळी कामं बाजूला राहिली आणि सर्वात आधी मला अव्यू बरोबर खेळायचं, अव्यू बरोबर टाइम स्पेंड करायचं हे लागलेलं असते. तर त्याच्याबरोबर टाइम स्पेंड केला की तो त्याचं आरामात खेळायला लागतो. पण आता मला सगळ्यात आधी उठल्यावर ना मी त्याच्या चेहऱ्यावर पाणी मारायची, म्हणजे पाणी लावायची, पण आता थंडी आहे त्यामुळे मी पाणी न लावता म्हणजे आपल्या कापडामध्ये किंवा रुमालमध्ये पाणी घेते आणि मग त्याचा रोज स्वच्छ चेहरा असा पुसून देते. सकाळी सकाळी थंडी पडल्यामुळे ना बाळांना सुद्धा पाणी नको वाटतं, म्हणजे त्यांना टच करायला पण नको वाटतं, म्हणून मी असंच रोज पुसून देत असते. आणि बघा माझं बाळ किती शांतपणे बसलं आहे आणि मला ती सगळं कामं करू देतो आहे. आणि मेन तर त्याला आज जेम्स पण तिथे लागली होती, ती गोळ असते, त्यामुळे मला असं वाटलं की त्याला तिथे काही असं इरिटेशन नको व्हायला किंवा इचिंग नको व्हायला, म्हणून पण मी ते करत होती. त्यानंतर बाळाला मस्त असं क्लीन करून दिलं त्याचा फेस वगैरे, कारण डोळ्यातनं पण थोडंफार ते घाण निघत असते सकाळी सकाळी. म्हणून आता बघा माझं बाळ इतकं हॅपी आहे ना इथे, कारण सकाळी सकाळी त्याच्या हातात त्याला जेम्स मिळाली होती. आज मला हेअर वॉश करायचे होते, मी हेअरला छान असं ऑइलिंग वगैरे करून ठेवलं होतं आणि म्हणूनच तुम्हाला मी अशी चंपी दिसत असेल. सकाळी माझा व्हिडिओ करायचा खरं तर काही प्लॅन नव्हता आज, म्हणजे आज नव्हतीच करणार मी, पण नंतर माझ्या लक्षात आलं की आज मला बाहेर पण जायचं, तिथलं पण एक सेरेमनी आहे, ती पण मला तुमच्याशी दाखवायची होती. आणि त्याचबरोबर आज गुरुवार आहे, शेवटचा गुरुवार आहे मार्गशीर्ष महिन्याचा, तर आजच्या दिवशी उद्यापन सुद्धा होते. म्हटलं तेही तुमच्याशी शेअर करेल की मला हळदी कुंकूला पण जायचं आहे आणि एक वेल सेरेमनीला पण जायचं आहे, म्हणून मग आज व्हिडिओ बनवायला घेतलं. म्हटलं ते सगळं पण तुमच्याशी छान छान शेअर करेल. आणि आजचा मॉर्निंगचा हा इन्सिडेंट पण खूप स्पेशल होता. चला तर आज ना नाश्ता बनला होता आणि ना चहा, म्हणजे चहा मी आजीला बनवून दिला होता. त्याचं रिझन असं होतं की आजचा आमचा सिलेंडर गेला होता, म्हणजे सिलेंडर संपला होता. तसं मी काकांना फोन केलं होतं, ते मला लगेच आणून देतात. आणि मी मोस्ट ऑफ टाईम काय, मी नेहमीच ब्लॅकमध्ये सिलेंडर घेत असते. माझ्याकडे सिंगल सिलेंडर आहे आणि माझ्याकडे इथलं या एरियाचं कनेक्शन नाही आहे, माझ्याकडे हडपसर एरियाचं कनेक्शन आहे, तिथनं मी घेतलं होतं. त्यामुळे तर म्हणूनच मला ना सर्वात आधी सिलेंडर काढून घ्यायचा होता. आमचा जो सिलेंडर आहे ना तो खूप आतमध्ये असतो, म्हणजे इथे जे कॅबिनेट्स बनवले आहेत तसं ते प्रॉपर वेल डिझाईन्ड आहे, पण तरीसुद्धा इथे पाईपलाईन पण आहे गॅसची, पण ती अजून इथे आली नाही आहे, म्हणजे सुरू नाही झाली आहे अजूनही ते. म्हणून मग ते सगळं क्लीन करून घेतलं. त्यानंतर ते काका आले, त्यांनी सिलेंडर लावून दिला. मग त्यानंतर म्हटलं आता हे काढलंच आहे तर झाडूपोछा पण इथलं करून टाकते, कारण रोज तिथलं करणं काही शक्य होत नाही, कारण भरपूर सामान माझा हातमध्ये असतो, म्हणजे मोठे डबे छोटे डबे काही गोष्टी मी तिथे ठेवत असते, ज्या कधीतरी लागणार असतात ते इथे राहतात. आणि एकदम समोर ज्या गोष्टी रोज हँडी पडतील आणि मला लागणार आहेत त्या मी असं पुढे ठेवत असते, म्हणून ते सगळं क्लीन करून घेतले. हा बोरोसिलचा ना प्रीतमचा ऑफिसचा डबा आहे, त्याला जुन्या कंपनीमध्ये मिळालेला एक दिवस, आय थिंक दिवाळीचं गिफ्ट म्हणून त्याला मिळालं होतं. खूप मस्त क्वालिटीचे आहे आणि आय थिंक बोरोसिलचे सगळेच प्रोडक्ट्स खूप मस्त क्वालिटीचे असतात. ते एक दोनदा माझ्या हातातून ॲक्च्युली खाली पडलं पण आहे, पण ते फुटलं नाही काचेचं असून सुद्धा, त्यामुळे ते खरंच खूप छान आहे. आणि हे माझे मिक्सरचे मोठे भांडे आहेत जे की मी कधीतरी वापरते, कधीतरी म्हणजे मला आठवत नाही की मी कधी शेवटचं वापरलं होतं, म्हणून ते आतमध्येच ठेवते, कारण सिंगल पॉट आहे छोटा, तो माझ्यासाठी सफिशियंट होता, आम्ही दोघं तिघंच असल्यामुळे. त्यानंतर प्रीतमची आंघोळ झाली होती आणि त्याच्या चेहऱ्याना खूप जास्त असं ड्राय होतो थंडीच्या दिवसांमध्ये. नॉर्मली त्याला गरज नाही पडत कोणत्याच गोष्टींची, पण थंडीच्या दिवसांमध्ये मी स्पेशली त्याची काळजी घेते. ते म्हणजे पायाच्या एड्या असतात त्याला स्पेशली मी त्याला वॅसलिन किंवा बोरोप्लस लावून देते आणि फेसला सुद्धा लावून देते. माझं बाळ बघा मागून कसं बघतोय की आई बाबांशी काय करताय, म्हणून मी प्रीतमला इथे छान असं लावून देत होती. प्रीतमचं असं असते की हे सगळं ना तुम्हाला इव्हिनिंगला लावून देत जा, म्हणजे
इव्हिनिंगला थोडी जास्ती थंडी असते, पण मी त्याला म्हटलं जेव्हा आपण आंघोळ करतो आणि आपलं अंग हलकंसं ओलं असतं त्यावेळेस हे लावलेलं कधीही बरं, कारण ते जास्ती वाळल्यानंतर लावलं ना म्हणजे पूर्णपणे आपल्या बॉडीचं मॉइश्चर चालला गेला आणि त्यानंतर लावलं तर तेवढं इफेक्ट होत नाही, पण हलकंसं ओलं असलं आणि आपण लावलं ना तर त्याचा भरपूर इफेक्ट पडतो आपल्या फेसला किंवा आपल्या शरीराला. म्हणून मी त्याला म्हणत होते की आंघोळ झाल्याचं लगेच लावायचं आणि हे रोज लावायचं आहे. आता तू स्वतःहून लाव किंवा तू मला सांग, मी लावून देईल. आणि आजपासून ह्या गोष्टीची सुरुवात झाली आहे. आता माहिती नाही किती दिवस चालेल, कारण प्रीतम अत्यंत आळशी आहे या गोष्टींसाठी. त्याचे हातपाय रफ होतात, ड्राय होतात, त्याला इचिंग होते, पण तरीसुद्धा तो लावत नाही जेव्हापर्यंत मी त्याला लावून देत नाही. आणि म्हणून म्हटलं चल मीच लावून देते, कारण ते ड्रायनेस पाहून, त्याची इचिंग पाहून, त्याचं इरिटेशन पाहून मलाच बरं नाही वाटत. म्हणून मग मी हे सगळं त्याला लावून दिलं. नंतर तीच आपली सकाळची कामे आणि बाकी सगळ्या गोष्टी, माझी पण छान आंघोळ, पूजा, जेवण झालं. आणि त्यानंतर आज मला हेअर वॉश करायचं होतं, म्हणून छान हेअर पण वॉश करून घेतले होते आणि हेअर स्ट्रेट पण केले होते, कारण आज मला प्रोग्रामला पण एक जायचं होतं. त्यानंतर मी आता दुपारी घराबाहेर पडली आहे. त्याचं रिझन असं आहे की मला 1 ते 2 भाज्या पण माझ्या घरसाठी घेऊन यायच्या होत्या, कारण अजूनही संडे यायला वेळ होता. आणि त्याचबरोबर मला फ्रूट्स पण आणायचे होते, कारण मी ज्या दोन्ही सेरेमनीज, म्हणजे एक सेरेमनी आहे आणि एक हळदी कुंकूचा प्रोग्राम आहे, तिथल्यासाठी मला फ्रूट्स पण घ्यायचे होते. जे वेल सेरेमनी आहे ना ते काय आहे, कसं आहे ते मी पुढे तुम्हाला सांगतेच, पण त्यापूर्वी एक गोष्ट सांगते, ते म्हणजे ही कोकणाची स्पेशल पद्धत आहे 5th मंथ बेबी शॉवर करायची. चला असो, त्यानंतर मी छान भाज्या घेतल्या आणि त्यानंतर मी घरी आल्यानंतर छान असा मेकअप करून घेतला, कारण आम्हाला आधी कळलं होतं 4:30 वाजेपर्यंत तिथे पोहोचायचं आहे म्हणून. पण नंतर मला त्यांचा फोन आला की तुम्ही आरामात 5:30 पर्यंत या, कारण की थोडंसं इव्हिनिंगच्या वेळेस ते करायचं आहे म्हणून. तर मी म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही. म्हणून मग मी घरी येईपर्यंत मला काहीतरी 4:30 झाले होते आणि माझा प्लॅन होता की मी छान असं साडी वेअर करेन म्हणून, कारण कधीतरी अशा प्रोग्राम्समध्येच साडी वेअर करायला मिळते. नॉर्मली असं छोट्या मोठ्या गोष्टींसाठी तर आपण काही साडी घालत नाही. म्हणून मग आज माझा प्लॅन होता साडी घालायचा, पण ॲक्च्युली तो प्लॅन काही सक्सेस नाही झाला. मी मेकअप केला आणि नंतर मला रिअलाईज झालं की मी साडी तर घालून घेईल, पण अव्यू पण माझ्या बरोबर येणार आहे, कारण अव्यूचा पण तिथे स्पेशल मान राहणार होता. म्हटलं जर त्याने मला त्रास दिला इन केस तर मला त्याला धरावं लागेल आणि साडीबरोबर त्याला धरणं खूप डिफिकल्ट होऊन जाईल. म्हणून मग मी सिम्पलचा ड्रेसच घातला. हा ड्रेस मला माझ्या मम्मीने घेतलेला दिवाळीच्या वेळेस आणि हा खूप सुंदर ड्रेस आहे, मला खूप आवडतो, खूप कम्फर्टेबल आहे, कापडसुद्धा खूप छान आहे याचा. त्यानंतर अव्यू आज नको त्या वेळेवर भरपूर झोपत होता, उठूनही परत झोपत होता, नाही तर त्याला एवढं स्ट्रगल करून मी झोपवते तरीसुद्धा झोपायला बघत नाही आणि आज सतत झोपत होता. चला असो, त्यानंतर त्याला उठवलं, छान त्याला रेडी केलं, म्हणजे फक्त त्याचे कपडे चेंज केले, चेहऱ्यावर वगैरे थोडंफार पाणी घेतलं आणि त्याला छान असं फ्रेशन अप केलं. त्यानंतर मी आजी आणि अव्यू आम्ही तिघंही निघालो वेल सेरेमनीला जायला. आता सांगते की वेल सेरेमनी एक्झॅक्ट काय असते. थांबा, सर्वात आधी असा काहीसा माझा आजचा लुक होता, तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. त्यानंतर हे आहे वेल सेरेमनी. हे जी काकू आहे ना यांची सून आहे तन्वी, त्यांचं आज वेल सेरेमनी राहणार होतं. ते म्हणजे 5th मंथ बेबी शॉवर. जे कोकणातले लोक आहेत किंवा हे लोक जे आहेत ते प्रॉपर गोव्यामधले आहे. ते फक्त जॉबसाठी, दादा आणि तन्वी ताई इथे काम करतं जॉबसाठी म्हणून इकडे पुण्याला आहे, आमच्या सोसायटीमध्येच राहतात. खूप स्वीट आहे बाय नेचर. ते सिरियसली सांगते, इतके स्वीट आहेत ना, मला वाटलं नव्हतं, कारण कधी आपले थोड्याफार गोष्टी वेगळ्या असल्या तर कसं फार वेगळं पडतं हे सगळं, पण नाही, त्यांचा स्वभाव खूप छान आहे. त्यांनी सिम्पलचं डेकोरेशन केलं होतं आणि ते बोलले की सगळे त्यांना गोष्टी ना हिरव्या हव्या होत्या, म्हणून त्यांनी मोस्ट ऑफ गोष्टी सगळं हिरव्यामध्येच केलं. ही तन्वी ताई आहे आणि त्यांच्या बाजूला अव्यूला बसवायचं होतं. त्यांची ही रिच्युअल्स असते की जी होणारी आई आहे तिच्या बाजूला एक बाळ पण बसतं, म्हणून आज अव्यूला तिथे बसवलं होतं आणि त्याच्यासाठी भरपूर चॉकलेट, केक, कार, गिफ्ट्स आणले होते त्यांनी, कारण बाळाला काहीतरी बसवायसाठी म्हणून तिथे लागतं म्हणून. त्यानंतर त्यांची छान अशी पूजा, म्हणजे हळदी कुंकू वगैरे त्यांना दिलं. त्यानंतर त्यांना बांगड्या घातल्या गेल्या, छान गजरा लावलेला त्यांना. त्यानंतर त्यांना गळ्यात पण एक असं सिम्पलचं घालून दिलं होतं आणि त्यानंतर त्यांची ओटी पण भरली त्या लोकांनी. आता यात काय केलं जाते खरंच मला माहिती नव्हतं, कारण त्यांनी ना मला सुहासिनी म्हणून तिथे स्पेशल मान पण दिला होता आणि मला पण हळदी कुंकू वगैरे लावल्यानंतर त्यांनी माझी पण ओटी भरली आणि मला पण त्यांनी साडी दिली. पण मला खरंच काहीच माहिती नव्हतं ह्या रिच्युअलबद्दल. आम्हाला असंच माहिती होतं की ही चोर ओटी म्हणून ओळखल्या जाते, जी 5th मंथची असते. म्हणून मग मी सिम्पल फ्रूट्सच त्यांच्यासाठी घेऊन गेली होती. म्हटलं खाली हात जाणं काही बरोबर वाटत नाही म्हणून फक्त फ्रूट्स घेऊन गेली, पण ॲक्च्युली मला पण त्यांच्यासाठी काहीतरी गिफ्ट वगैरे घेऊन जायला पाहिजे होतं. पण असो, नंतर कधीतरी जेव्हा त्यांचा बेबी वगैरे येऊन जाईल त्याच्यासाठी छान गिफ्ट आणि ताईसाठी पण काहीतरी छान नंतर मी घेईलच. चला, तर आता इथे ना ही वेल सेरेमनी झाली होती. हे कोकणचे असून पण म्हणजे खूप छान त्यांचा नेचर होता. हे नॉर्थ गोव्याला राहतात बोलले. आता गोव्याला आपण किती आवडीने जातो हे सगळ्यांनाच माहिती आहे. आमचे तर मोस्ट ऑफ टाईम प्लॅन कॅन्सल झाला आहे, अजूनही काही
मी गोवा बघितला नाही आहे, पण लवकरच आपण प्लॅन करू आणि लवकरात लवकर गोव्याची ट्रिप पण करू. आणि त्यात मला हे आंटी जे आहेत ते बोलले की गोव्याला आला की आमच्याचकडे थांबायचं, मला पण छान छान सुरमई वगैरे बनवता येते, मी सगळं बनवून तुम्हाला भरवेल म्हणून. आणि ते सगळं बघून मला खूप छान वाटलं. बघा हे दोघं किती आनंदी आहेत. त्यानंतर मी गेली स्वातीकडे, त्यांच्याकडे आज उद्यापन होतं. इतकं सुंदर त्यांनी त्यांचं देव सजवले होते ना, ते बघून मला खरं सांगते माझं मन भरून आलं, इतकं छान वाटत होतं. माझी खूप इच्छा आहे की मी पण मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार करू घरी, पूजा मांडू छान, पण शक्य झालं नाही अजून. लग्नाला 4 वर्ष झाले पण अजूनही काही ते शक्य नाही झालं आहे माझ्याकडनं. पण नक्कीच मी ट्राय करेल पुढल्या वर्षी किंवा त्याच्या पुढल्या वर्षी, जेव्हा कधी जमेल, जेव्हा कधी महालक्ष्म्यांना माझ्या घरी यायचं असेल तेव्हा मी नक्कीच करेल. ही स्वातीसुद्धा खूप सुंदर आज दिसत होती, त्यांची साडी पण खूप सुंदर वाटली मला. तिथनं आम्ही हळदी कुंकू घेतलं. आणि त्यानंतर पूजा म्हणून पण आमची एक फ्रेंड आहे जी एक्झॅक्ट आमच्या वरच्या फ्लोअरला राहते, त्यांच्याकडे हळदी कुंकूला गेलो. यांच्या घरचं इंटेरियर एवढं स्वीट आणि सिम्पल आणि सोबर त्यांनी केलं होतं ना, मला खूपच प्रचंड आवडलं. यांनी सुद्धा देवाची पूजा खूप सुंदर केली होती, इतकी सुंदर पूजेची मांडणी केली होती ना. हे सगळं मला खूप शिकण्यासारखं आहे. जेव्हा कधी मी स्वतःहून ह्या गोष्टी करेल तर नक्की ह्या सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट करेल. त्यानंतर त्यांनी दूध मला दिलं होतं, केसर दूध, आणि छान असं चिप्स पण दिले होते खायला. ते सगळं मी खाल्लं. त्यानंतर मी घरी गेली. आता माझं आजीचं पोट भरलं होतं, पण अजूनही प्रीतमचं काही पोट नव्हतं भरलं, म्हणून त्याच्यासाठी छान असे रोल बनवून दिले चपातीचे. आणि त्यानंतर ते सगळं खाऊन आमचं खूप अत्यंत पोट भरलं होतं, म्हणून मी आजी काही जेवलो नाही, फक्त प्रीतमसाठीच तेवढं जे काही खाण्यापिण्याचं होतं ते केलं होतं. आज माझं आणि आजीचं भरपूर फिरणं झालं होतं, पण प्रीतम काही फिरला नव्हता, म्हणून त्याच्याबरोबर छोटासा फेरफटका करायला गेली. चला भेटूया, बाय.